दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एक चांगली लढत पाहायला मिळणार आपल्याला या मैदानावरती. तर मग वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतो वेदांत. पहिला चेंडू थोडासा आवांतर फेकतोय तो वेदांत. आवांतर चेंडू संघाचं खातं करतोय. धावसंख्या होती 1. पुन्हा एकदा वेदांत 10 ते 12 पर्यंत स्टार्टिंग पंचांच्या डावबाजूने मारा करत त्याला सामोरं येतो ऋतिक. हा मात्र पुन्हा प्रतीक मोठ्या आव्हान चेंडूची कोण करता येतं. आव्हान चेंडूने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या होती ती 2. 3 बाद 2. पुन्हा एकदा वेदांत आपल्या शर्कतील पुढे चेंडू ऋतिक आहे. छान चेंडू छान फटकाय मात्र त्या ठिकाणी चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. खनखणी नवीन चौकारने स्वतःचा खाता खुलतो या ठिकाणी तो म्हणजे ऋतिक. धावसंख्येत झटके बदल होतोय. धावसंख्या होती म्हणजे 6. 3 बाद 6 अशी सुरुवात आता मात्र साखरेकर संघाची. सामोर येतो ऋतिक. आम्हाला छान चेंडू छान फटकाय. चेंडू होत आहे झेलखाली शुभम आहे. शुभम मात्र कोण चूक करत नाही आणि पहिला साखरेकर संघाचा एक कृतीने या ठिकाणी पाठवायचे. प्रशुल ऋतिक किती जागा घेण्यासाठी होतो. नवीन फलंदाज प्रशुल. स्ट्राईक प्रशुल नॉन स्ट्राईक. थोडी चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. वेदांत त्याला सामोरं जाणार होतं. नवीन फलंदाज प्रशुल. हा मात्र छान चेंडू छान पडतोय पॉईंटच्या दिशेने धावबाजी. पुन्हा एकदा वेदांत आपल्या संघातील फुल चेंडू घेऊन हा मात्र छान चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळी घेतोय आणि सरळ निघून जातो यष्टरक्षक सुविजित जातामध्ये. सुविजित मात्र पुन्हा एकदा वेदांत प्रश्न याला छान चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे आणि कसे आता मला रात्री 12च्या आधी काढायला हवे तर ते उद्या 12च्या आधी काढता येतील. हा असा म्हणून म्हटलं मी तुला. नाव गावायचं देतो मी तुला. पाहूया अशा प्रकारे गोलंदाजी करत होतो ऋतिक. 10 ते 12 बॉलचा स्टार्टिंग लाईनअप आहे ऋतिक याचा. पंचांच्या डाव्या बाजूला मात्र मारा करणार ऋतिक. हा मात्र छान चेंडू आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन भैया याला छान चेंडू छान पटकाय आणि एकाच धावेत समाधान मानावं लागते ते भैया याला. धावसंख्येवर पडते. धावसंख्या ऋतिक आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन इरेश्वर छान चेंडू छान पटकायला एकशे दिशे करतो. छान संतोष फक्त चेंडू घेतात. संतोषला पावे काहीतरी फलंदाजी करतो तो संतोष. सुरू चेंडू तितका सुरू फटका थोडसा मिस होतो त्याचा फायदा मिळतो तो साखरेकर संघाला. फक्त चेंडू शुभम येता संतोषाला. सुरू चेंडू तितका सुरू फटका चेंडू जातोय मध्ये एका धावेसाठी एका धावेने धाव घेतो. फक्त चेंडू शुभम येता संतोषाला. सुरू चेंडू तितकं सुरू असणार आहे. पावे गेलो तिका चेंडू पडतोय ना मैदानामध्ये. एक धाव पर्यंत पूर्ण केले. 2 धाव तुझा पर्यंत पूर्ण करतो. 2 धावांनी धावसंख्या होती 13. 3 गडी 13 धावसंख्या झाली. सुरू गोलंदाजी करते तो अंजली संघाचा गोलंदाज शुभम. फक्त चेंडू
सुरेश चेंडू दुसरा सुरेश चक्का पुन्हा एकदा चेंडू येतो सीमारेषे लगत एक धाव पूर्ण करतात एका धावेवर समाधान मानायला लागतं ते संतोषाला एका धावेने धावसंख्या प्रकारची धावसंख्या होती ती 14 तीन गडी बसता होता ती धावसंख्या झाली सुरेश फलंदाजी करतात ते सागरेकर संघाचे फलंदाज नावपुरात फलंदाज असणार आहे शुभम कसरचा चेंडू सुरेश चेंडू तितका सुरेश फटका चेंडू ते सीमारेषे लगत एक धाव पूर्ण करतात एका धावेवर समाधान मानावे लागते ते सागरेकर संघाला एका धावेने धावसंख्या पर पडते धावसंख्या होती 15 तीन गडी बाद 15ची धावसंख्या सुरेश फलंदाजी करायला करत होता वापरचा चेंडू संतोषात शुभम येतो संतोषाला सुरेश चेंडू संदेश संतोष ते एक धाव पूर्ण करतात 2 धाव सुद्धा पूर्ण करतात जिथे एक धाव होती तिथे 2 धाव मिळतात 2 धावांची धावसंख्या पुन्हा एकदा भर पडते धावसंख्या होती ती 17 तिथे शुभम याने पुन्हा एकदा चेंडू जातो एक धाव पूर्ण करतायत एका धाव एका धाव्याने धाव भाई या पाव एका रीतीने फलंदाजी करतात शेवटी 12 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे पाहूया 12 चेंडू मध्ये किती धावा करतात सुरेश चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातो नुकसान होते ते अंजनवी संघाचे सुप्रक्षण काढून एक धाव मिळते एका धावाने जायचं तर ते पाहूया धाव पुरक फलंदाज स्ट्राईकला होता भैया फक्त चेंडू वृत्ती करता एक आया करते डायसंख्या होती ती 26 चेंडू वृत्ती करता बाई यायला फलंदाजी करतो तो भाई पुन्हा भैया या 6 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा भर करते धावसंख्या होती ते 32 सुरेश फलंदाजी करतो त्या बाई या सलग 2 चेंडूवर 2 षटकार चुकले ते बाई आणि सुरेश चेंडू यावेळी करतो तर ऋतिक पाया कशा रीतीने फलंदाजी करतात ते त्यांना होतो संतोष पुढचा चेंडू सुजी देतात संतोषाला सुरेश चेंडू सुद्धा सुरेश शब्द चेंडू ते सीमारेषे लगत गेले होते नक्कीच संतोषाला डगांमध्ये जायला लागते चौथा धक्का बसतो संतोषाच्या स्वरूपात काकडेकर संघाला दरम्यान या व्यासपीठावरती कंपनी साहेब श्री अनिल कोळेकर साधारण स्वरूपात नक्कीच साईडला होते तो भैया पाव्या कशा फलंदाजी करतो भैया पुढचा चेंडू सुजी देतात भैया धावसभा फलंदाज पुढचा चेंडू सुजी देतात सुरेश चेंडू तुझ्या सुरेश पक्का पूर्ण करतो 2 धावाने धावसंख्या करतो धावसंख्या होती 34 पाहूया एक धाव पूर्ण करतात चेंडू सीमारेषे लगत 2 धाव पूर्ण करतात 3 धाव सुद्धा पूर्ण करतात 3 धावाने धावसंख्या पूर्ण करते धावसंख्या होते ती 3
आता करतो तो सूरज स्ट्राईकला ऋतिक गोलंदाजीच्या मार्फत सुद्धा मिळतो ऋतिक चेंडू ऋतिकाचा ऋतिकाला पुढे चेंडूची दुसरी फटका चेंडूचा चेंडू क्लिअर झोन मध्ये एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या परकडते धावसंख्या होते ती 4 3 गडबड 4 अशी धावसंख्या झाली पुढचा चेंडू नक्कीच चेंडूचा चेंडू धावसंख्या स्थिर धावसंख्या होते 4 3 गडबड 4 अशी धावसंख्या झाली चेंडू म्हणजे 4 धावांसंख्या ठिकाणी पुढचा चेंडू दिवस पद्धतीने चेंडू होतोय 4 धावांसाठी 4 धावांसाठी सुरेश चेंडू सुरेश फटका चेंडू जातो सीमारेषे लगत 5 मिनिटात पंचाने धावा पाहिजे चेंडू जातो सीमारेषेच्या बाद 6 धावांसाठी 6 धावांनी धावसंख्या परकडते धावसंख्या होती ती 14 3 गडबड 14 धावसंख्या असते पुरेपूर फाटा गतीचा पॉवर प्ले षटकाचा चेंडू करते डिक्लेअर झोन मध्ये एका धावसाठी एका धाव्याने धावसंख्या परकडते धावसंख्या होते ती चेंडू स्ट्राईकला असणार तो सुरेश चेंडू 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 सुरेश चेंडू सुरेश चेंडूच्या सीमारेषे लगत 4 धावांसाठी 4 धावाने धावसंख्या परकडते धावसंख्या होती 12 सुरेश चेंडू चेंडू पुन्हा एकदा 23 सुरेश गेला फलंदाज सुंदर चेंडू होते नमस्कार मध्ये एक धाव संपन्न करतात एका धावेने धावसंख्या करते धावसंख्या 23 आणि पाहूया कशा रीतीने झगडून ठेवतो पाहूया सुरेश चेंडू तितका सुरेश फटका पाहूया चेंडू होते 2 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा भर पडते धावसंख्या होती 25 सुरेश फटका एक धावा जाऊन पूर्ण केले थोडंसं मिस होतं त्याचा फायदा होतो का पाहूया नक्कीच एकच धाव मिळते या ठिकाणी एका धाव्याने धावसंख्या परकडते धावसंख्या होती होती वैयक्तिक पहिल्यावर संघातर्फे 30 ठेवण्यात येतो यश पाहूया कशा रीतीने गोलंदाजी करतो तो यश पुढचा चेंडू सुरेश चेंडू ऋतिकाला चेंडू काही कळत नाही चेंडू होते धावसंख्या स्थिर आहे धावसंख्या असणार आहे पाहूया सुरेश चेंडू तिथं सुरेश फटका नितेश वराडकर वकुल मोरे शिवगारेकर केतन पवारकर विराज लोखंडे आर्यन पेंडल सुदेश लोखंडे सागर आणि सोळींच्या मागे येतो लवकरात लवकर फ्रेंड सर्कल दोन संघाचा सर्व खेळाडूंनी सोळींच्या मागे यायचं आहे त्वरित पुढचा चेंडू सुरेश चेंडू यांना पुढचा चेंडू यश होता संजीत चला सुरेश चेंडू तुमचा सुरेश फटका पुन्हा एकदा चेंडू करतो सीमा रेषेच्या बाहेर या 6 धावांनी आपल्या संघाला विजयी करतो तो सुजित नक्कीच या ठिकाणी विजय होतो तो
अंजन संघ यानंतर लढत होणार होती